आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। माजी नगराध्यक्षांचं बोलणं ऐकलं, माझ्या मते आपल्या काही पत्रकार मंडळी आहेत या ठिकाणी, त्यांची मुलाखत मी पाहिली। त्यावेळेस त्यांनी मुलाखतीत सांगितलं की 2.5-3 वर्ष आमचे कोरोना काळात गेले आणि पुढचे 2.5 वर्ष आमचे अविश्वासात गेले। मला सांगा, तुम्हाला जर आम्ही संधी दिली होती, या शहराने संधी दिली होती, या जनतेने संधी दिली होती, या जनतेसाठी जर तुम्ही 5 वर्षात साधं एक काम करू शकला नाही आणि आम्ही जो काही निधी आणणार त्या निधीमध्ये स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही कामं सुरू होऊन दिली नाही। आम्हाला ही सगळी कामं हे पालिकेवरनं पीडब्ल्यूडी एजन्सीकडे घेऊन जावे लागली। हे दुर्दैव या श्रीगोंदा शहराचं झालेलं आहे। आज श्रीगोंद्याचा विस्तार होत चाललेला आहे। आज अनेक जण म्हणतात, म्हणजे यांचीच सत्ता होती, हेच म्हणतात धुळीचं शहर झाले, हेच मास्क घालून फिरतात। मला कधी कधी प्रश्न वाटतो की धुळीच्या भीतीने मास्क घालून फिरतात का स्वतःचा वास कोणाला जाईल म्हणून मास्क घालून फिरतात, याचं कुठेतरी आता आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागणार आहे। म्हणजे कुठे घेऊन चालल्यात आमच्या तरुण पिढीला? 9 कोटीचे एक क्रीडांगण मोठं त्या ठिकाणी उभं राहणार आहे। हे राहत असताना आम्ही कोणताही गाजावाजा यासाठी करत नाही, कारण पुढच्यांना विकास दिसत नाही, पुढच्यांना फक्त मलाही दिसते की काय आहे, कोणतं काम आहे। काम आल्यानंतर तिथं फक्त कामावर होतात की आपल्याला त्यात काय मिळणार आहे, माझ्या वाट्याला काय येतंय, जनतेला काय येतंय याच्यात रस नाही। हे इतकी वाईट उदाहरणं या शहराने पाहिलेली आहेत, इतके वाईट कामं या शहराने पाहिलेली आहेत। म्हणजे आम्ही सुद्धा अडचणीचा काळ पाहिला आणि अडचणीचा काळ असताना मी ज्यावेळेस घोडेगाव रस्त्याने जायचो, त्या ठिकाणचे डिवायडर जर कोणी पाहिले नसतील तर एकदा पाहून या, यांच्याच कार्यकाळात झालेले आहेत। म्हणजे उन्हामध्ये जर बर्फ ठेवला तर बर्फ वितळतो, पण कॉन्क्रीटचे डिवायडर हे वितळू शकतात, याचं उदाहरण मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलेले। विरघळायला लागलेत, माती त्यातनं सिमेंट निघून गेलंय, माती निघून गेली आहे, थोडीफार त्या ठिकाणी खडी वाळू राहिलेली आहे। लाजगाजे एखादा ट्रॅक्टरवाला नुसता घासला तरी सुद्धा तो फुटतोय, ही अवस्था विकास कामांची झालेली आहे। आणि हेच आपल्याला म्हणतात की विरोधकच आपल्यावरती टीका करतात। माझी खरं तर कळकळीची विनंती आहे, म्हणजे आज अनेक ज्येष्ठ नेते आहेत ज्यांच्यावरती ह्यांनी कार्यक्रम केला। म्हणजे मागच्या पंचवार्षिकला ज्यांनी आमच्या बरोबर ते इमानदार राहिले नाही, ज्यांनी मागच्या पंचवार्षिकला यांना साथ दिली त्या नेतृत्वाबरोबर हे इमानदार राहिले नाही। आपल्याला श्रीगोंद्याच्या जनतेला हे सांगून द्यावं लागेल, जर हे नेते मंडळींबरोबर इमानदार राहत नसेल तर जनतेबरोबर कधी इमानदार राहणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जनतेला आपल्याला विचारावं लागणार आहे। त्यावरचे आहेत त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे, तेव्हा आपण सर्वजण मिळून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। कार्य बरेच आहे, पुढे जायचंय, पण ज्यांनी जे कोणी लग्नाला जातील तिथं सुद्धा प्रचार सोडायचा नाही। वैतागले पाहिजे मतदार, म्हणले पाहिजे 17 रस्त्याचं काम झालं। या रस्त्याचं जे टेंडर होत असताना हे टेंडर आदरणीय बबनदादाच्या माध्यमातूनच ते टेंडर हे त्यांच्या माध्यमातूनच गेलं। जे एजन्सीला गेलं त्या एजन्सीला आदरणीय दादा असतील, त्यावेळेस अण्णा पण या गोष्टी प्रक्रियेमध्ये अण्णांचं बी थोडंफार हे राहायचं, लक्ष असायचं श्रीगोंदा नगरपालिकेच्या कामकाजावर। या ठिकाणी ते जे टेंडर झालं हे टेंडर 2016-17ला साधारणतः ते झालं। त्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो, मी बबनदादाच्याच पार्टीमध्ये होतो। त्यावेळेस काम करत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देवीचं मंदिर ते शनी चौक हे काम ठेकेदार जे होते वाबळे यांनी ते येळपाण्याचे यांचे कार्यकर्ते बबनदादाचे सतीशराव धावडे म्हणून त्यांना हे काम दिलं खाली भरावा करण्याचं ते, आणि ते काम त्यांना दिल्यानंतर त्या रस्त्याची अवस्था काय झाली ते यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दिलं आणि ते बिल काढायला सुद्धा यांचाच प्रेशर असायचा, यांचा कार्यकर्ता जगवायचा म्हणून यांनी ते काम त्याला दिलं। त्याची काय अवस्था आहे आज आपण पाहत आहे। दुसरी गोष्ट, दुसरा आरोप असा झाला की घोडेगाव रस्त्याचे डिवायडर सिमेंटचे विरघळत आहेत असं काहीतरी विकीदादांनी त्या ठिकाणी बोलले। तर मी सांगू इच्छितो की विकीदादा ते सुद्धा काम आदरणीय आपल्याच शेजारी, मी आता माझ्या लक्षात आलं की ते जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार आपल्या रॅलीमध्ये होते आणि तेच आपल्या डाव्या बाजूला उभे आहेत आदरणीय देवगुले साहेब, त्यांनीच ते काम केलं। त्यांना विचारा कशामुळे विरघळत आहेत आणि का विरघळले हे त्यांना विचारलं तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचे कार्यकर्ते सांगतील। त्यामुळं तुम्ही जे आरोप करतायत या आरोपाची पार्श्वभूमी पाहून आपण आरोप करावे ही तुम्हाला नम्र विनंती। अविश्वास कशामुळे दाखल झाला ते जनतेला सर्वांना माहिती। या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये काम करत असताना शुभांगी पोटे नगराध्यक्ष मी गटनेता म्हणून काम करत होतो। पंचवार्षिक 2019 ते जवळजवळ 2023 या 4 वर्षामध्ये सर्वच्या सर्व विषय या ठिकाणी सर्वानुमते मंजूर आहेत सभागृहात।
विषय सर्वानुमते मंजूर आहेत. मग असा काय एका रात्रीत प्रकार घडला की अचानक 16 नगरसेवक विरोधात गेले? त्यांना कोणता प्रसाद भेटला आणि काय साक्षात्कार झाला साऱ्या जनतेला माहिती. कोणी इथं डोकं लावलं, कोणी नगरसेवकांना पैसे दिले, कोणी यांना प्रवृत्त केलं. शुभांगी पोटेंच्या विरोधात जायला 5 नगरसेवक माझ्याच बरोबर निवडून आलेले, ते कसे तिकडे शिंदे सेनेत गेले पद काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले हे सर्व जनतेला माहिती आहे. तशा सर्व मागच्या बातम्या आपण उचकून पाहिल्या तर निश्चितपणे त्याच्यातून या गोष्टीचा उलगडा होईल. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.